तुमचं किचन साफ करायचं आहे, भांडी चिकट झालेली आहे आणि ते बघून खूप कंटाळा आलेला आहे ना, तर चला मग चुटकीसर अशी भांडी आपण स्वच्छ करूया. तर आता सणसूद आलेले आहेत आणि त्याचबरोबर आता आपले गणपती बाप्पासुद्धा लवकर येत आहे. तर किचनमध्ये जी भांडी वगैरे सगळी तुम्हाला आता स्वच्छ करावं लागेल आणि त्यासाठी मी छान असा उपाय घेऊन आले. ते म्हणजे तुमचं काम पटकन हलकं होईल. तर किचनमध्ये आपली भांडी खूप चिकट झालेली असतात आणि खूप दिवस आपण भांडी घासलेली नसेल तर त्याच्यावर काळे, चिकट, चिवट डाग असतात आणि ते खूप आपल्याला मग जोर द्यावा लागतो. असं पटकन एक सोल्युशन बनवा आणि ते नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तर इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात मी 1 लिंबू पिळून घेतला आहे. त्याच्यानंतर पाण्यामध्ये खाण्याचा सोडा 2 चमचे टाकायचा आहे आणि छान पाणी हलवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये कपडे धुण्याचं जे पावडर असतं, डिटर्जंट पावडर किंवा भांड्यांचं लिक्विड पाण्यामध्ये टाकून छान पाणी हलवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता स्टीलचा डब्बा मी पाण्यामध्ये टाकताच आपल्या स्टीलच्या डब्याला एक चकाकी येऊ लागते आणि जरासुद्धा मी इथे जोर लावलेला नाही आहे. नुसताच अलगद असा हात फिरवून घेते, म्हणजे आपल्या बघा डब्याला नुसता हात फिरवल्यामुळे किती चकाकी येते. अगदी असं 2 मिनटंसुद्धा लागत नाहीत आणि भांडी फटाफट अशी आपली साफ होतील. नुसतं आपल्याला तो डब्बा घ्यायचा आहे किंवा स्टीलची कोणतीही भांडी घ्या, पाण्यामध्ये बुडवायचा आहे आणि नुसताच वरचेवर हात फिरवायचा आहे. नुसतंच कॉटनचा कपडा घेऊन बघा मी फिरवते तर फटकन अशी आपल्या लगेच चकाकी येते. स्टीलची भांडी त्याच्याचबरोबर ॲल्युमिनियम, तांबे, पितळ ही सगळी भांडी तुम्ही प्लास्टिकचे डबे, कंटेनरसुद्धा तुम्ही या पाण्यामध्ये नुसतंच बुडवा, कपड्याने पुसून घ्या आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. बघा आपल्या भांड्यांना खूप छान चकाकी येते आणि कामसुद्धा मोठं हलकं होतं. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ बघायचा असेल तर पूर्ण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केला आहे, तर तुम्ही जाऊन तिथे नक्की बघा. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. तर पुन्हा भेटूया पुढच्या मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.